So, welcome you all to one more interaction with our successful student in GPAT 2025 and NIPER 2025, Madhura Yadav, All India rank 37. So, welcome Madhura and congratulations to you for this fantastic success. Thank you, sir. So, first of all, तुला आता हाऊ आर यू फीलिंग आफ्टर द रिझल्ट? रिझल्ट नंतर तुला काय फील येतोय की याच्या आधी आपण लाईव्ह लेक्चर मध्ये असायचो किंवा तुम्ही रेकॉर्डिंग ऐकायचे, बरोबर? आणि आता एकदम इंटरव्ह्यू. सो हाऊ डू यू फील? खूप छान वाटतंय सर. म्हणजे अशी कधी अपेक्षा नव्हती की म्हणजे एवढी चांगली रँक येईल. म्हणजे अभ्यास केला होता भरपूर, पण असं वाटलं नव्हतं की एवढी चांगली रँक येईल. आणि सर तुमचे लेक्चर ऐकताना म्हणजे खूप आम्ही एन्जॉय केलं. रादर म्हणजे स्टडीपेक्षा एन्जॉय केलं. खूप छान होते ते पण दिवस. पण आता एक सॅटिस्फॅक्शन वाटतंय की आपण केलं त्याचं आपल्याला फळ मिळालं म्हणून. राईट, एक्झॅक्टली. अँड आम्हाला पण सेम सॅटिस्फॅक्शन. व्हॉट एव्हर आर युअर फिलिंग्स, वी फील द सेम. ओके. हे सगळं करताना कधी असं डाऊट नाही आला स्वतःवर की इतका आपण कन्सेप्ट क्लिअर करतोय? कारण आपला स्टडी खूप डेप्थ आणि चांगला होता. म्हणजे हो आपण हो प्रत्येक कन्सेप्ट समजावून घ्यायचो, बरोबर? शॉर्टकट मारत नव्हतो आपण कधीच, हो है ना? अंडरस्टँडिंगवर आपला भर होता. हो नोट्स सुद्धा आपण हाताने लिहायचो. लेक्चरमध्ये हो. तुम्ही लोक लिहायचे, ते नोट करायचे, हो. राईट? मग तुम्हाला अशी कधी भीती नाही वाटली की एक्झाम मध्ये काहीतरी आपण मागे पडू, आपण खूप पाठांतर करायला हवं, हे असं समजून घेऊन एक्झाम मध्ये कसं होणार आपलं, अशी फिलिंग नाही आली कधी? नाही सर. म्हणजे मी स्टार्टिंगला ज्यावेळी क्लास लावला त्यावेळीपासून मी म्हणजे आपलं जे रुटीन होतं म्हणजे शेड्यूल होतं त्यानुसार अभ्यास करायचे. म्हणजे जे दिले होते ते व्हिडिओ कोलॉजीचे वगैरे सगळे रिटर्न नोट सगळे काढले होते. आणि मी म्हणजे दुसरा काय म्हणजे जे अवेलेबल होते मार्केटमध्ये शॉर्ट नोट्स ते एकदा बघितले, पण त्याच्यातून असे कन्सेप्ट नव्हते क्लिअर होत. किंवा मग नंतर मॉक टेस्ट सोडवताना वगैरे म्हणजे असं शॉर्ट नोट्स वाटल्यावर नाही, पण जे खरंच डिटेल स्टडी केलाय त्यातून म्हणजे तो क्वेश्चन जरी नसला तर त्या रिलेटेड काहीतरी आठवायचं आणि मग म्हणजे आपण ते क्वेश्चन इझिली सॉल्व्ह होत जायचे. त्यामुळे असं शॉर्ट नोट्स पेक्षा असं डिटेल स्टडी डेप्थ मध्ये केलेला तो जो कामी आला लास्ट पर्यंत. व्हेरी गुड. सो दॅट स्ट्रॅटेजी ऑलवेज वर्क्स. आपली सगळ्यांची ही स्ट्रॅटेजी यामध्ये आपण कायम फॉलो केलेली आहे आतापर्यंत 18 वर्ष. अँड वी ऑलवेज गेट द सक्सेस. अँड यू आर पार्ट ऑफ दिस सक्सेसफुल अल्युमिनाय ऑफ कराड गव्हर्नमेंट फार्मसी कॉलेज. येस सर. तुझाच नाही तर आपल्या सगळ्यांचे रँक चांगले आलेत, बरोबर? येस. तुझ्यासोबत हां, सगळ्यांनी खूप चांगलं एक्झिक्यूट केलं, प्लॅन इम्प्लिमेंट केला, आणि त्याचे रिझल्ट आता तुम्हाला दिसत आहेत, येस. बरोबर? सो तुला म्हणजे याच्या आधीचं जर्नी कसं होतं तुझं? म्हणजे तुझं प्राथमिक एज्युकेशन, प्रायमरी एज्युकेशन, युअर सेकंडरी एज्युकेशन, आणि मग तुझं 11वी 12वीचं वर्ष कसं होतं? तू फार्मसीला कशी आलीस, हे थोडक्यात एक सांग. तुझं गाव कोणतं आहे? कुठून बोलतेस आता तू? तो सर बॅकग्राऊंड. प्रॉपर सांगलीची आहे. आणि माझं 10वी पर्यंत मराठी शाळेतच शिक्षण झालं. मी 10वी हो, आय पर्यंत नोट आउट, नोट आउट दिस. मराठी माध्यमाच्या शाळेत 10वी पर्यंत. ओके. मी 12वी पर्यंत मुलींच्या शाळेत शिकले. आणि म्हणजे सीईटीचा लॉकडाऊनचा वेळ होता. त्यामुळं सीईटीचा पण रिझल्ट लागला चांगला आणि माझ्या घरातल्यांचं होतं की तू एमबीबीएस ला ऍडमिशन घे. पण राईट. मला नव्हता, इंटरेस्ट नव्हता. मग मी ठरवलं की फार्मसीला घ्यायचं. ओके. मग 11वी 12वीचे जे क्लासचे सर होते ते म्हटले तू कराडला भेटेल तुला आणि ते कॉलेज चांगलं आहे. मग मी म्हणजे दुसऱ्या कोणत्याच कॉलेजची चौकशी केली नाही आणि मला कराडचं कॉलेज मिळालं आणि मी घेतले. मग तिथं गेल्यावर म्हणजे सिनियर्स किंवा तिथलं एन्व्हायरमेंटच असं होतं की म्हणजे होत गेली माहिती होत गेली, परीक्षांबद्दल माहिती होत गेली. नंतर सिनियर्स क्लास बद्दल कळालं. मग सेकंड इयर मध्ये क्लास जॉईन केला. मग तिथून मी रेग्युलरली सेमिस्टरचा फक्त अभ्यास करत होते थर्ड इयर पर्यंत. असा स्पेशल असा जीपॅट साठी कधीच अभ्यास नाही केला. ओके, आणि मग गुड. fourth year पासून मग जीपॅटच्या प्रिपरेशन साठी लागले. ओके. सेमिस्टर साठी ॲनाचे लेक्चर कसे वाटले तुला? म्हणजे व्हॉट वॉज युअर एक्सपिरियन्स? खूप छान होते सर. कोलॉजीच्या कन्सेप्ट परत अनालिसिस सगळं आणि फिजिकल फार्मसी वगैरे सगळे लेक्चर खूप छान होते आणि डाऊट म्हणजे सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या. सगळ्यात जास्त इम्प्रेसिव्ह काय आठवतं? म्हणजे आता ॲनाबद्दल काय आठवण आहे तुझी? काय, व्हॉट इज द मेमरी? सर तुमचे लेक्चर्स. मी इंटरव्ह्यू घेतोय म्हणून तुम्ही माझं कौतुक करता?
महेश म- सर सिरियसली महेशला वाईट वाटेल हा. महेशचे लेक्चर नाही आवडले. नाही, महेश सरांमुळे तर कोलॉजी एकदम परफेक्ट झाली होती. म्हणजे एक्झॅक्ट. मी आधीपासून सेमिस्टरला केला होता त्यामुळे असं वेगळं काही करावं लागलं नाही जीपॅट साठी वगैरे असं. बरोबर. आणि मला आता असं पण वाटतं मग कधी कधी की मी लेक्चर घेताना कन्सेप्ट तर आपण करतोच, तुम्ही पण हुशार असता, तुम्ही पण तुम्हाला ते कळत असतं, तुम्ही वाचलेलं पण असतं, यू रीड रेफरन्स बुक्स ऑल्सो, राईट. हो. हे सगळं करताना मी काहीतरी बाकीच्या पण गप्पा मारतो. So, सो त्याच्यामुळे मला परीक्षेला काही प्रॉब्लेम होतो का, की सिलेबस कव्हर होत नाही वगैरे असं काही होतं का? नाही सर, मला वाटतं ते इम्पॉर्टंट आहे. कारण आम्हाला बाकीच्या जगात काय चाललंय ते कळतं. आणि आमचं कसं व्हायचं, आम्ही दिवसभर लायब्ररीमध्ये असायचो त्यामुळे असा वेगळा असा विषयच नसायचा. मग तुमचं लेक्चर असताना स्टडी पण व्हायचा आणि बाकीच्या इंटरेस्टिंग गोष्टी पण कळायच्या. आणि जेव्हा बी डिमोटिवेटेड व्हायचो त्यावेळी म्हणजे तुम्ही असं बोलता बोलता सहज म्हणजे असं काहीतरी सांगायचं, मग त्यातून आम्ही काहीतरी ग्रास्प करून ते छान होते लेक्चर्स, मस्त होते. ओके, मीन्स दॅट इज युजफुल, राईट. हो, हो, sir. So thank you for that. Thank you for your feedback. And last question, how did you celebrate? कसं सेलिब्रेट केलं रिझल्ट आल्यावर घरी? काय केलं? सेलिब्रेट म्हणजे असं नाही, म्हणजे असं सेलिब्रेशन म्हणजे असं घरातल्यांना आनंद झाला, घरी गोडाचं केलं. अरे हेच पाहिजे. व्हेरी गुड. हे मराठी माणसाचं लक्षण आहे की वेन यू आर ऑल इंडिया रँक 37, तरी पण आपण काय हवेत जात नाही. म्हणजे त्यात काय एवढं. हा 37 नसता आला तर ऑल इंडिया रँक 3 आला असता. 3 नसता आला तर 7 आला असता. आणि अगदी 370 सुद्धा आला असता. सो देर इज सम अनसर्टेनिटी. पण ज्यांचे रँक आले नाहीत त्यांनी डिमोटिवेट होऊ नये, की रँक पुढे मागे होत असतात. तो 3 तासाचा खेळ आहे. बरोबर. सगळंच नॉलेज काही एक्झाम मध्ये आपलं टेस्ट होतं असं काही नाही. पण अँड दॅट स्टेबिलिटी यू हॅव, सो वी अप्रिशिएट दॅट, की यू डोंट गेट ओव्हर एक्साइटेड. आणि तसंच तुम्ही जास्त डिमोटिवेट पण नको व्हायला, जास्त ओव्हर एक्साइटेड पण नको व्हायला. दिस इज जस्ट स्टार्टिंग पॉईंट ऑफ युअर करिअर. आपल्या येस. करिअरचा हा स्टार्टिंग पॉईंट आहे. अजून आपल्याला खूप पुढे जायचं आहे. अजून खूप मजल गाठायची आहे. फ्युचर प्लॅन काय? फ्युचर प्लॅन म्हणजे नायपरला ऍडमिशन घ्यायचंय मला. व्हेरी गुड. माझा नायपरचा AIR 100 आलाय. व्हेरी आणि गुड. परफेक्ट. नायपर कॉलेजला ऍडमिशन घ्यायचंय. येस. सो दॅट्स ग्रेट. सो विशिंग यू ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर जर्नी. आणि खूप खूप शुभेच्छा तुला. तुझ्या घरच्यांचंही अभिनंदन सगळ्यांचं. आणि थँक्यू. जसं मी सगळ्यांनाच म्हणतो इंटरव्ह्यूच्या शेवटी, थँक्यू फॉर बिंग पार्ट ऑफ अॅना फॅमिली. अँड वी विल बी देअर ऑलवेज. या. सर, आणि त्यासाठी पण थँक्यू. आता मी जे काही अचीव केले ते फक्त तुमच्या गायडन्समुळे. आणि थँक्यू. थँक्यू तुमचा सर. मोठेपणा आहे की तुम्हाला तसं वाटतं. हे सगळं मिळून येतं. आपल्याला लहानपणापासून सगळ्या लोकांनी जे शिकवत आलेले आहेत ते सगळं एकत्र येऊन आपण ही अचिव्हमेंट करत असतो. अँड द मोस्ट इम्पॉर्टंट कंपोनंट इज युअर हार्डवर्क. सो कीप इट डुईंग अँड ऑल द बेस्ट. थँक्यू.